विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण इयत्ता पहिली पास झालेलो आहोत आणि पहिली पास होऊन दुसरीला गेल्यामुळं तुमचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आजपासून आपण स्पर्धा परीक्षा मंथन या परीक्षेची तयारी करणार आहोत. तर मंथन परीक्षा प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा मार्गदर्शक इयत्ता दुसरी, माध्यम आहे मराठी. याच्यावर आधारित मराठी भाषा या विषयामध्ये आपण वाचून कल्पना व संकल्पना समजणे, उतारा व त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर मग उतारा कसा असतो त्याची कल्पना तुम्हाला आज नव्यानेच आहे. त्यासाठी मी तुम्हाला इथं कसा असतो त्याचे थोडेसे वाचन करून दाखवते. पहा, तर याच्यामध्ये या प्रश्न प्रकारासाठी एक लहानसा उतारा दिलेला असतो. उतारा म्हणजे एखाद्या पुस्तकातून घेतलेला एक निवडक मजकूर असतो. उतार्यात एखादी घटना, व्यक्ती, वस्तू किंवा एखादा पशु किंवा पक्षी, स्थळ यांचे वर्णन केलेले असते. या उतार्यातील वर्णनात कधीकधी उपदेशही केलेला असतो, तर कधी विशिष्ट माहिती दिलेली असते. उतार्यावर आधारित जास्तीत जास्त 2 प्रश्न विचारले जातील. उतार्यात वर्णन केलेली घटना कुठे घडली, व्यक्ती किती आहेत, कोणाकोणाचे उल्लेख त्यात आलेले आहेत, या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. उतार्यावर प्रश्न सोपे असतात. साधारणपणे या प्रश्नाची उत्तरे एका शब्दाची किंवा 2च शब्दाची उत्तरे असू शकतात. उत्तरासाठी एकूण 4 पर्याय दिलेले असते. त्यातून अचूक उत्तर शोधून उत्तराचा पर्याय क्रमांक शोधावा. उतार्यातील घटक, संवाद, विचार, कल्पना इत्यादीची नीट माहिती करून घ्यावी. मजकुराच्या क्रमाने उतार्यावरील प्रश्न असतीलच असे नाही. उतारा वाचताना, उत्तरे लिहिताना वेळेचे भान ठेवावे. पहा, आता प्रश्न, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नाच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. तुम्हाला एक नमुन्यासाठी उतारा दिलाय, आपण तो उतारा काय करू, वाचूया. तर मी तुम्हाला उतारा वाचून दाखवते. प्रत्येकाने पुरेसा व्यायाम केला पाहिजे व मैदानावर खेळले पाहिजे. व्यायामामुळे शरीराचे निरनिराळे अवयव बळकट होतात. व्यायाम केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. व्यायाम व खेळ यानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आवश्यक आहे. विश्रांतीमुळे थकवा नाहीसा होतो. काम करण्यास उत्साह येतो. प्रत्येक मुलाने दररोज रात्री 8 ते 9 तास झोपले पाहिजे. झोपून उठल्यावर शरीर व मन उल्हासित बनते आणि काम करण्यात उत्साह येतो. झोपण्याची वेळही ठराविक असावी. रात्री लवकर झोपावे व सकाळी लवकर उठावे. लवकर झोपे, लवकर उठे, त्याशी आरोग्य विद्या भेटे, हा मंत्र मुलांनी लक्षात ठेवावा. पहा, अशा प्रकारे तुम्हाला उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. आपण आता ते प्रश्न सोडवूया. तर पहा, प्रश्न पहिला आहे, लवकर झोपल्यामुळे व लवकर उठल्यामुळे काय भेटते? तर नंबर 1चा पर्याय आहे कमकुवत अवयव व अप्रसन्न मन, नाही. थकवा व निरोगी शरीर, नाही. तर आरोग्य विद्या, पैसा व मोठेपणा, पण आरोग्य आणि विद्या हे पर्याय बरोबर आहे, म्हणून आपण त्याला पर्यायाला 3ला गोल करायचं. आता पहा, प्रश्न क्रमांक 2, प्रत्येक मुलाने रात्री किती तास झोपले पाहिजे? रात्री 3 ते 4, 10 ते 12, 8 ते 9, 1 ते 2. तर पर्याय क्रमांक 3, 8 ते 9 तास. पहा, आता पहा उतारा नंबर 2, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे.
ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे या दिवशी शाळेत झेंडावंदन करतात. तिरंगा झेंडा हा आपला राष्ट्रध्वज आहे. त्यात 3 रंग आहेत म्हणून त्याला तिरंगाही म्हणतात. तिरंगी झेंड्याच्या वरच्या बाजूस केशरी, मध्यभागी पांढरा तर खाली हिरवा असे 3 रंग असतात. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र असते. त्याला 24 आरे असतात. ध्वज योग्य प्रकारे फडकावून वंदन करून तसेच राष्ट्रगीत चालू असेपर्यंत सावधान स्थितीत उभे राहून त्याचा मान राखणे हे आपले कर्तव्यच आहे. बघा, त्यावर आधारित प्रश्न, ह्या उतार्यावर आधारित. तर त्याच्यावर पहा, प्रश्न क्रमांक 1, शाळेत कोणत्या दिवशी झेंडावंदन करतात? तर पर्याय क्रमांक आहे 15 ऑगस्ट, पर्याय क्रमांक आहे 5 सप्टेंबर, पर्याय क्रमांक आहे 26 जानेवारी, पर्याय क्रमांक आहे 26 जानेवारी आणि खाली दिले फक्त अ, फक्त क, फक्त अ आणि क, इथे दिले फक्त ब. तर झेंडावंदन आपण 15 ऑगस्टला करतो आणि 26 जानेवारीला करतो. 5 सप्टेंबरला करतो का? नाही. मग पर्याय क्रमांक कोणता आहे? अ आणि क. मग अ आणि क, पर्याय क्रमांक किती आहे? 3. अशा पद्धतीने पहा. आता 2 नंबरचा प्रश्न काय आहे? निळ्या रंगाचे अशोक चक्र कोणत्या रंगाच्या पट्ट्यात असते? पहा, निळ्या रंगाचे अशोक चक्र हिरव्या, केशरी, पांढऱ्या का निळ्या? तर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यामध्ये असते. अशा पद्धतीने. ओके. पहा, उतारा क्रमांक 2. वृक्ष माणसाला सावली देतात, सुगंधी फुले व फळे देतात. वृक्ष आपणाला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. वृक्षापासून आपणाला निवारा तयार करायला लाकूड मिळते. वृक्ष हवा शुद्ध करण्यास मदत करतात. गवती चहा, अडुळसा, तुळस, बेहडा, अश्वगंधा यासारख्या वनस्पतीमुळे आपण काय आजार बरे करू शकतोय. साग, शिसम, आंबा वनस्पतीपासून आपल्याला लाकूड मिळते. वृक्ष आपल्याला नेहमी परोपकाराची शिकवण देतात. अशा पद्धतीने आता त्याच्यावर आधारित 2 प्रश्न दिलेत, त्या प्रश्न आपण सोडूया. उतार्यात किती औषधी वनस्पतीचा उल्लेख आलेला आहे? बघा, किती औषधी? गवती चहा, अडुळसा, तुळस, बेहडा, अश्वगंधा. 1 2 3 4 5. किती? 5. मग 5 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 5. वृक्ष आपल्याला कोणती गोष्ट देतात? सावली देतात, सुगंधी फुले देतात, फळे देतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर. अशा पद्धतीने पहा. उतारा क्रमांक 3. गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय सण आहे. हा सण भाद्रपद महिन्यात येतो. लोक गणेश उत्सव धूमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी आपल्याला घरी छान आरस करतात, मोदक तयार करतात, सकाळी श्री गणेशाची मूर्ती घरी आणतात, तिची रोज पूजा करतात, सकाळ संध्याकाळ आरती म्हणतात. गणेशाची आरती हा आपला आवडता कार्यक्रम असतो. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. 11व्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करतात. काही जण दुसऱ्या दिवशी किंवा 5व्या दिवशीही विसर्जन करतात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत आपण गणेशाचा निरोप घेतो. अशा प्रकारचा उत्तारा दिला आहे आणि त्याच्यावर आधारित खाली काही प्रश्न दिलेत. पहा, मग आपला आवडता कार्यक्रम कोणता असतो? आपला आवडता कार्यक्रम कोणता असतो? तर गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय सण आहे. मग आपला आवडता कार्यक्रम कोणता असतो? सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करणे हा काय आपला आवडता कार्यक्रम. पर्याय क्रमांक 1. पहा,
श्री गणेशाचे विसर्जन कोणत्या दिवशी करतात? 7व्या, 8व्या, पहिल्या का 11व्या? पहा काय दिलं इथं. विसर्जन 11व्या दिवशी विसर्जन, काही ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या 5व्या दिवशी आणि काही ठिकाणी 11व्या दिवशी. मग दुसऱ्या, तिसऱ्या, मग काही ठिकाणी काय केलं आहे? 11व्या दिवशी. मग उत्तर आहे 11व्या दिवशी. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने पहा. उत्तरा क्रमांक 4. भारतात बालदिन 14 नोव्हेंबर रोजी साजरा करतात. भारताचे लाडके नेते पंडित नेहरू यांचा हा जन्मदिवस. त्यांना लहान मुले खूप प्रिय होती. देशभरची मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. बालदिनाला देशभर मुलांसाठी खास कार्यक्रम होतात. काही लोक अनाथ मुलासाठी कार्यक्रम करतात. त्यांना कपडे वाटतात, खाऊ वाटतात, अनाथ मुलांचेही कार्यक्रम सादर करतात. बालदिनाला आपण शाळेत बालसभा भरवतो, मुलांचे विविध कार्यक्रम करतो, मुलांसाठी छोटे नाटक सादर करतो. बालदिन हा खास मुलांचा दिवस असतो, म्हणून या दिवशी मुलांचे लाड होतात. बघा छान आहे उतारा. बालदिनाला कोणकोणते कार्यक्रम करतात? कोणकोणते कार्यक्रम करतात? अनाथ मुलांसाठी कार्यक्रम होतात, मुलांना कपडे वाटतात, मुलांना खाऊ वाटतात. सर्व पर्याय बरोबर आहेत. तर काय उत्तर असेल? तर सर्व पर्याय बरोबर आहेत. बघा त्याच्यानंतर दिलेल्या उतार्यात पंडित नेहरूंसाठी कोणते संबोधन वापरले आहे? राष्ट्रपिता, चाचा नेहरू, महात्मा का सरदार? तर चाचा नेहरू. 2 पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे पहा. उत्तरा क्रमांक 3. फुले माणसाची खूप सेवा करतात. फुलांच्या विविध रंगांनी व आकारांनी आपण मोहित होऊन जातो. फुलांना आपण झाडावरून उचलून नेतो, त्यांच्यापासून गुच्छ, हार तयार करतो. तसेच घराच्या सजावटीसाठी आपल्याला फुलाचा उपयोग होतो. देवाला वाहण्यासाठी आपण फुलांचा उपयोग करतो. या सर्व गोष्टीमुळे आपल्याला खूप आनंद होतो. परंतु काही माणसे दुष्ट आहेत. ते फुलांना चुरगळतात, रस्त्यावर टाकतात, पायाखाली तुडवतात. परंतु तसे करणे चुकीचे आहे. यासाठी आपण झाडे लावली पाहिजेत, त्यांची निगा राखली पाहिजे. मग त्या झाडांना खूप फुले येतील, पुन्हा हीच फुले आपली सेवा करतील. पहा अशा पद्धतीचा उतारा दिला आहे आणि मग त्या उतार्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. पहा प्रश्न क्रमांक 1 पहा. फुलापासून तयार होणाऱ्या किती गोष्टीचा उल्लेख उतार्यात आला आहे? फुलापासून किती गोष्टीचा उल्लेख आला आहे? फुलापासून काय काय तयार केलं जातं? हार तयार केला जातो, पुन्हा गुच्छ तयार केला जातो. मग किती गोष्टीचा उल्लेख आला आहे? 2, 5, 6 का 3? तर 2 आहे की नाही? म्हणून पर्याय क्रमांक 1. बघा प्रश्न नंबर 2. काळजी घेणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार वरील उतार्यात आला आहे? काळजी घेणे, मोहित होणे, निगा राखणे, उपयोग करणे का आनंद होणे? तर काळजी घेणे म्हणजे काय करणे? निगा राखणे. अशा पद्धतीने मग किती पर्याय क्रमांक येईल? तर पर्याय क्रमांक येईल पर्याय क्रमांक येईल 2.